नमस्कार, मी रोहिणी कुंडलिक काळे, राहणार आस्तगाव, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। आम्ही प्रकल्पग्रस्त आज आयुक्त कार्यालयामध्ये आलो होतो। तर अधिकारी वर्गाशी चर्चा केल्यानंतर आम्हाला कळालं की आमच्या भूकंपाच्या जागा कॉमन रोस्टरनी गिळल्या। अक्षरशः असंच म्हणावं लागेल, कारण की कुठल्याही कॅटेगरीच्या भूकंपाच्या जागा त्यांनी कन्वर्ट करताना मराठी माध्यमाच्या मुलांना दिलेल्याच नाहीयेत। आणि दुसरी गोष्ट, 2017 मध्ये सुद्धा कॉमन रोस्टरच्या नावाखाली प्रकल्पग्रस्तांवरती अन्याय केला। त्यानंतर 2022 मध्येही तीच स्थिती आहे। नंतर अपात्र आणि गैरहजरच्या जागा ते सांगतायत की आम्ही त्या जागा जनरलला देऊ आणि 10% मध्ये परत तुमच्या जाहिरातीनुसार त्या जागा दाखवल्या जातील। आणि मग आमच्यावरती आधीच जमिनी घेऊन अन्याय केलेला आहे आणि अजूनही हे शासन आमच्यावरती असंच अन्याय करणार आहे का? आम्हाला कुठेच न्याय मिळायला जागाच नाहीये का? प्रत्येक वेळेला आम्हाला न्यायालयाचंच दार ठोठावं लागणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळालीच पाहिजे। आणि प्रत्येक गोष्टीत आम्हाला डावललं जातंय। आता ज्या मुलाखतीच्या याद्या लागतील त्यामध्ये सुद्धा 20 जागा प्रकल्पग्रस्तांच्या जवळपास येतील। तर त्यामध्ये सुद्धा कॉमन रोस्टरनुसार आम्हाला कुठेही जागा प्रकल्पग्रस्तांना मिळणार नाहीये। त्यामुळे आमच्यावरती आधी 2010 पासून अन्याय होत आलाय, 2017 मध्येही अन्याय झालाय आणि आता 2022 मध्ये सुद्धा अन्याय झालेला आहे। आम्ही आमच्या आयुष्याची 36शी गाठत आलेलो आहेत आणि आम्ही आमच्या जमीन देऊन आमच्या 4 पिढ्या झालेल्या आहेत, तरी आज तागायत आम्हाला न्याय मिळालेला नाहीये। प्रकल्पग्रस्तांनी आमचा एक शासनाला किंवा ह्या सरकारला निवेदन आहे की तुम्ही एकतर आमचे प्रमाणपत्र जमा करा आणि त्या बदल्यात आमच्या जमिनी आम्हाला परत द्या।